जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. आज विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026च्या पहिल्या दिवशी योगेश रामदास कदम यांनी विधान भवन मुंबई येथे हजेरी लावत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे सुरू असलेल्या या अधिवेशनात राज्याच्या आर्थिक धोरणांवर, विकास कामांवर आणि जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीनं राज्यातील पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न, महिला सुरक्षा तसेच युवकांसाठी रोजगार निर्मिती या विषयांवर ठोस भूमिका मांडली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे. मुंबई येथे सुरू झालेल्या या अधिवेशनात राज्याच्या आगामी आर्थिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. जनतेच्या अपेक्षा, विकासाचे आराखडे आणि निधी वाटप यावर या अधिवेशनात सविस्तर चर्चा होणार आहे. राजकीय वर्तुळातही या अधिवेशनाला विशेष महत्त्व दिले जात असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील चर्चांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा.